रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील बौद्धवाडीकडे जाणारा सार्वजनिक रस्ता अज्ञात व्यक्तीकडून पुन्हा एकदा चिरे टाकून अडविण्यात आल्याचा प्रकार सोमवारी 16 मार्च दुपारच्या सुमारास उघडकीस आला। भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे बौद्धवाडीतील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला। या त्रासदायक प्रकारामागील व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। रस्त्यावर मोठे चिरे टाकून मार्ग बंद करण्यात आल्याचे निदर्शनास येताच बौद्धवाडीतील ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले। जोपर्यंत पोलीस प्रशासन येत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढत रस्त्यातील चिरे बाजूला करून मार्ग पुन्हा मोकळा केला। मात्र हा प्रकार वारंवार घडत असल्याने ग्रामस्थांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार काही महिन्यांपूर्वीही बौद्धवाडीच्या रस्त्यावर असाच प्रकार घडला होता। त्यावेळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून संशयित व्यक्तींची नावेही पोलिसांना देण्यात आली होती, तरी देखील कोणतीही पोस्ट कारवाई झाली नाही। यावेळी पुन्हा धाडसाने रस्ता रोखण्याचा प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। मी जितेंद्र जयवंत सावंत, निवळी बौद्धवाडी इथे राहणारा रहिवासी आहे। आज आपण या निवळी बौद्धवाडीमध्ये दलित वस्तीमध्ये जाणाऱ्या रस्त्यावरती उभे आहोत। आज या रस्त्यावरती रस्त्यामध्ये चिरे लावून हा रस्ता अडवण्यात आला आहे। हे एकदा नाही तर ही दुसऱ्यांदा झालेली प्रक्रिया आहे। पहिल्या प्रक्रियेमध्ये आम्ही स्वतः सहभाग घेऊन आम्ही अशा पद्धतीने पोलीस यंत्रणे सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही याची चौकशी केली। त्या चौकशीनुसार त्याचा पाठपुरावा सुद्धा करण्यात आला, परंतु त्यावेळेला सुद्धा काही आमच्या हाती निष्फळ आलं नाही। त्या चौकशी दरम्यान पोलिसांच्या सांगण्यावरून आम्हाला असं कळलं की सदर या चौकशीमध्ये कोणी आरोपी आढळला नाही। अशा पद्धतीने ती केस तशीच थांबवली गेली आणि पुन्हा एकदा ती 4 ते 5 महिन्यानंतर पुन्हा तोच प्रकार घडवण्यात आलाय आणि हे कायमस्वरूपी वारंवार आमच्या वाडीतल्या लोकांना त्रास देण्याचं काम केलं जातं। यामध्ये जे काही त्रास देणं हा मुद्दामून दिला जातो, कोणतंही त्याच्यामध्ये मुख्य असं कारण नाही किंवा कोणताही जमीनदार किंवा कोणीही आमच्यापर्यंत असं कोणतेही सांगितलं नाही की मी माझी जमीन असल्यामुळे अडवतो, असा कोणताही न करता त्याने फक्त मुद्दामून त्रास देणं या उद्देशानेच केलेलं हे प्रकरण आणि याचा पूर्णपणे चौकशी होऊन याचा पुरेपूर आम्हाला त्याची या होणाऱ्या प्रत्येक वेळा त्रासातून आम्हाला त्यातून सुटका मिळावी या उद्देशानं आम्ही या सर्वांना इथे बोलवले। पोलीस पाटील, त्याच्यानंतर ग्रामसेवक, सरपंच मॅडम या सगळ्यांना कळवून आम्ही या ठिकाणी जोपर्यंत हा रस्ता आम्हाला क्लिअर होत नाही किंवा इथे जे करणारा माणूस जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणी जाणार नाही। कारण आम्हाला पहिल्या वेळेला आम्ही समंजसपणाने होईल म्हणून सोडून दिलं होतं, पण ते हे होत नाहीये। वारंवार त्या गोष्टी जर घडत असेल तर त्यांचा पाठपुरावा करणं आणि नेमका कोण हे करतोय, कोणत्या उद्देशाने करतोय या उद्देश सुद्धा आम्हाला मिळावा आणि तो माणूस आपल्या सगळ्यांसमोर यावा या उद्देशाने आम्ही हे आमचे प्रयत्न करतोय। राहुल रमेश सावंत, निवली बौद्धवाडी रहिवासी आहे। आताच अर्ध्या तास 2 तासापूर्वी रस्त्याची मला खबर मिळाली। आमच्या वाडीतले जितेंद्र जयवंत सावंतने सांगितलं की रस्ता आपला अडकवलाय। मागे माझ्या मते 7 जूनला अशाच प्रकारचा रस्ता पहाटे अडकवला गेला होता, परंतु आज रोजी दुपारच्या वेळेत हा रस्ता दुसऱ्या वेळी अडकवला गेला। परंतु पहिल्या वेळी ज्यावेळी अडकवला गेला होता त्यावेळी तो आरोपी न भेटता प्रशासनाला आमच्याच 12 जणांवर, त्याच्यामध्ये आमच्या महिला भगिनी आहेत, दोघी तिघी बाकी पोरं सगळ्यांवर गुन्हे दाखल करून आज रोजी उद्या त्याची तारीख आहे 17 तारखेला आणि अशा वेळी वारंवार जे काही हे रस्ता अडकवण्याचं काम केलं जाते। आता पण मी प्रशासनाला, पोलीस आपल्या इथे उपस्थित आहेत, तलाठी मॅडम येण्याच्या पण तयारीत आहेत आणि सर्कल जरी करून प्रशासनाने ह्या गोष्टीवर बारकाईने लक्ष दिला पाहिजे आणि जो कोण गुन्हेगार आहे त्याला समोर आणून या सर्व ग्रामस्थांना ते दाखवलं पाहिजे की हा खरोखर गुन्हेगाराने आपल्याला त्रास देण्याला, वाडीला पूर्ण त्रास देण्याचं काम हा व्यक्ती करतो। ह्याच्यासाठी प्रशासनाने त्याची योग्य ती दखल घेतली पाहिजे। तो निवेदन येईपर्यंत रस्ता बंद राहील, काय बोलले बंद राहणार, जरी तुझे जाणार रस्ता आहे असं आहे काय बोलले। तुम्ही प्रोसिजर प्रमाणे दाखल करा, तुमचं पंचनामा करा, रस्ता मोकळा करा आणि तुमचं जे निवेदन आहे ते तहसील ऑफिसला उद्या द्यायला सांगितलं, सेपरेट निवेदन। आता मी मॅडमची खबर घेते, पोलीस पाटील मॅडम बरोबर काय आणि शासकीय म्हणजे पोलिस दोघांची पण आहे, महसूल त्यांची खबर मी घेते। जागा मला आता माहिती नाही बरोबर, जागा कोणाची मला माहित नाही। हा रस्ता एवढा जाणारा एवढा मला माहिती आहे, हा जाणारा रस्ता बंद आहे बरोबर। तो उद्या माझ्या तपासात उद्या मी निष्पन्न करेन, काय होईल ते मी करेन बरोबर। तुमचे जेवढे लोक आहेत आता जेवढे हजर तेवढे उद्या मला साक्षीदार लागणार रस्ता बघितलेलं बरोबर। हा होणार पंचनामा ही साक्षी पंचनामा ऑनलाईन पंचनामा बरोबर। ह्याच्यात कुठे आम्हाला काळा करून नाही किंवा काय नाही। उद्या तुमचे जे काही लोक
पहिल्या वेळेस जेव्हा झालं ना तेव्हा आम्ही नावानिशी कंप्लेंट केली साहेब, त्यांच्यावर तक्रार झालीच नाही, त्यांचा काही विषय समजला नाही. याही तक्रारीचा विचार केला जाईल. त्याच्यावर आमच्यावर गुन्हा दाखल झाला उलटा. त्याचा पण विचार करा ना, जेव्हा चौकशी होईल त्याचा विचार होणार ना तुमच्यावर. मग तेव्हा चौकशी झाली ना एवढी दिवस मग ती केसची. हो, तेव्हा नाव दिलं होतं ना आम्ही. त्यामुळे आता आम्ही हा पंचनामा करून रस्ता मोकळा करतो. मॅडमची खबर घेणार आहे. बरोबर. रस्ता आम्ही ग्रामपंचायतला विचारून रस्ता कोणाचा आहे, काय तो आम्ही ग्रामपंचायतला घेऊ. बरोबर. आता रस्ता येणार, हा रस्ता तुमच्याकडे वस्तीत असेल. ठीक आहे. तिथे आम्ही मसूल केले, आम्ही कर्मचारी मीडिया एकदा जरा बाजूला ऐक ना. मग साहेब मी काय म्हणतो, आता म्हात्रे साहेबांना मी उद्या निवेदन आम्ही देऊ त्या रस्त्याच्या, परंतु आता संशय जे आम्हाला जे खरी या वस्तूची माझी जी नावं द्यायची झाली म्हणजे आता चौकशी करणार ना, गुन्हा दाखल झाला तर तुम्हालाच बोलवणार ना. तुम्ही साक्षी जरा प्रत्येकाला विचारणार, जर माणसांना विचारणार तर त्याची चौकशी होणार. संशय आहे, तुम्हाला काय सांगितलं तर तुमचं स्टेटमेंट येणार आहे. इथं उभा राहणे फिरवणार आहे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.